नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. इचलकरंजीतील धुळवडीत हुल्लडबाजी, सायकल स्वाराला मारहाण, वाहनांची तोडफोड. शहरात होळी उत्साहात साजरी झाल्यानंतर मंगळवारी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकार घडले. मुख्य रस्त्यावर गाड्या अडवून पैसे मागणे, राखेचे गोळे व दगडफेक करणं अशा प्रकारामुळे 7 ते 8 वाहनांचे नुकसान झाले आहे. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली असली तरी अधिकृत नोंद झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे शहरातील चौकात होळी दहन करण्यात आली. दुसऱ्या दिवशी धुळवडीला मुले राखेचे गोळे घेऊन रस्त्यावर उतरतात आणि वाहनधारकांकडून पैसे मागतात. अनेक नागरिकही परंपरेनुसार प्रतिसाद देतात. मात्र यंदा काही तरुणांनी या परंपरेला वळण दिल्याचं दिसून आलं. दरवर्षीप्रमाणे शहरातील चौकात होळी दहन करण्यात आली. दुसऱ्या दिवशी धुळवडीला मुले राखेचे गोळे घेऊन रस्त्यावर उतरतात आणि वाहनधारकांकडून पैसे मागतात. अनेक नागरिकही परंपरेनुसार प्रतिसाद देतात. मात्र यंदा काही तरुणांनी या परंपरेला वळण दिल्याचं दिसून आलं. एक ट्रॅव्हलर्स, एक टेम्पो, 2 खासगी बसेस, एक राज्यमार्ग परिवहन महामंडळाची तर कर्नाटक राज्यातील एक बस यासह 2 खासगी वाहनांचे नुकसान झाले. स्कूलच्या बसवरही दगडफेक झाली. गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर परिसरात हे प्रकार घडले. पोलीस बंदोबस्त असतानाही पथक पुढे सरकवल्यानंतर काही तरुण पुन्हा रस्त्यावर येत असल्याचं दिसत होतं. माहिती मिळताच पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना समज दिली. गतवर्षी अशा घटना घडल्या होत्या. सणाच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न. या प्रकारामुळे नागरिकात नाराजी व्यक्त होत असून पुढील काळात कडक कारवाईची मागणी होत आहे. भांडाफोड न्यूजकरिता प्रतिनिधी मोहसिन जकाते, इचलकरंजी.